सर्वोच्च न्यायालयाने शंकरपटावरील बंदी उठवल्यानं जिल्ह्यातील व तालुक्यातील पटप्रेमींनी जल्लोष व्यक्त आधीच केला होता। आता पुन्हा एकदा मौदा तालुक्यातील अडेगाव येथे शंकरपटांना जुने वैभव प्राप्त होणार असल्याने पटप्रेमींमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे। तालुक्यातील अडेगाव येथील शंकरपटाला 103 वर्षाची परंपरा आहे। मात्र न्यायालयाने शंकरपटावर या आधी बंदी घातल्यानं येथील प्रसिद्ध शंकरपट भरविणे बंद झाले होते। मात्र आता आडेगाव येथे शंकरपट पुन्हा झाल्यानं पटप्रेमी खुश आहेत। आडेगाव येथील परंपरा सातत्याने टिकविण्याचे काम येथील वरिष्ठ मंडळी करीत आहेत, तर या अनुषंगाने मंडई तसेच कबड्डी सामने देखील होणार आहेत। मौजा आडेगाव इथे पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या या 100वी पार करून 103 वर्षी सुरू असलेल्या या पटाला या पटानिमित्त उद्घाटनानिमित्त आज इथे संपूर्ण परिसरातील प्रमुख नेते, या गावातील प्रथम नागरिक, या पटाचे अध्यक्ष, माझे सहकारी मित्र बुराडीजी। अडेगाव हा गाव प्रचलित या संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचलित होता तो म्हणजे पटाच्या अडेगाव या नावाने। परंतु काळांतराने या पटाला कुठेतरी शासनाच्या माध्यमातून, कोर्टाच्या माध्यमातून कुठेतरी निर्बंध लागले आणि अडेगाव या गावाची जी ओळख असलेला पट काही दिवस थांबला होता। परंतु परत कोर्टाच्या आदेशामुळे शेतकऱ्यांचा एक मोठा उत्साह असलेला एक खेळ म्हणजे आदर्श बैलजोडी शंकरपट जे म्हणतात, तसं शंकरपटाच्या निमित्त या आडेगावामध्ये परत परंपरा ही सुरू झाली आणि 103 वर्ष या पारंपरिक पटाला सुरू झालेला आहे। मला माझ्या अनुभवानुसार मला असं वाटतं की मौदा तालुक्यामध्ये सर्वात मोठा आणि नावाजलेला पट म्हणजे अडेगाव होतं आणि या परंपरेला सुरू ठेवण्यासाठी या गावचे जुने नागरिक सहकार्य करतातच आणि नवयुवकांनी पण या पटाला सुरू करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे। परंतु काही मागच्या वर्षी काहीतरी विचित्र प्रकरण घडलं आणि या पटाला परमिशन मिळण्यासाठी खूप त्रास झाला। परंतु संपूर्ण गावकऱ्यांनी आणि पटाच्या शौकीन लोकांना एक विनंती राहील की पट जो अरेंज करतो, जो पटाची व्यवस्था सुरू करतो, त्याला परमिशन घेण्यासाठी इतकी काट्याची कसरत करायला लागतो की ते त्यांना स्वतःला माहीत असतं की किती मेहनत होते। जवळजवळ या पटाची परमिशन घेण्यासाठी 1 महिन्यापासून यांनी कलेक्टर ऑफिस, पोलीस स्टेशन, FDO, तहसील ऑफिसला चक्रा मारले। परंतु मागच्या वेळेस काही बाहेरील लोकांनी इथे आजूबाजूला काही पत्ते खेळले असतील, त्याची व्हिडिओग्राफी मुळे सोशल मीडियामुळे या पटाला कुठेतरी अडचण निर्माण झाली होती। या व्हिडिओच्या मार्फत मी संपूर्ण लोकांना एक विनंती करेन की तुमची एक छोटीशी चूक या गावाचं नाव खराब करू शकतो, आमच्या पटाच्या कार्यक्रमाला कुठेतरी निर्बंध लागू शकतो। या सर्व गोष्टीला आपण आवर्जून लक्षात ठेवा आणि मी जिल्हा परिषद सदस्य या नात्याने तुम्हाला विनंती करतो की चुकीचं कोणत्याही प्रकारचे कार्य आपण या पटाच्या परिसरात करू नका। एवढे या प्रसंगी मी बोलतो। संपूर्ण पोलीस प्रशासनाला विनंती करेल आणि वैद्यकीय डॉक्टरांना पण विनंती करेल की आपण 3 दिवस पट सुरू असताना आपण आपली उपस्थिती ती ठेवावी, आपण सहकार्य करावा। आपला सहकार्य बिना हा पट अधुरा राहू शकते, म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो आणि सर्वांना या 3 दिवसीय पटाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। येणाऱ्या संपूर्ण बाहेरगावच्या मंडळींना आम्ही अडेगाव गावाच्या मार्फत त्यांचे स्वागत करतो आणि शब्दाला विनवतो। या गावची परंपरा 103 वर्षाची लाभलेली परंपरा आज या गावामध्ये पटाची जागा दुसऱ्याची होती, ते नाकारल्या कारणामुळे ही जागा नवीन परतेती परिवाराकडून आम्ही त्यांना आग्रह केलं। ठाकूर परिवार आणि परतेती परिवार या 2 परिवारांनी जागा आम्हाला उपलब्ध करून दिली आणि या पटाला चांगली सुरुवात झाली। अशी सुरुवात 3 दिवस राहो अशी मी त्यांना आणि संपूर्ण गावकरी आणि बाहेरगावून आले सर्व पाहुणे मंडळींना मी विनंती करतो आणि हा चांगला पट हो अशी इच्छा बाळगतो आणि संपूर्ण या परिसरातले पोलीस स्टेशन अरोली यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे। असं सहकार्य राहू द्या। तसेच आमचे पत्रकार बंधू
या पटामध्ये 3 दिवस येणार आहेत आणि पत्रकार बंधू आमच्या पटाच्या बाहेर कुठं काही होत असेल तर आम्हाला ते जिम्मेदार धरू नका. आमच्या पटामध्ये काही होणार नाही. आम्हाला तुम्ही चांगलं सहकार्य करा. या गावातले संपूर्ण मंडळी तुमच्या पाठीशी राहतील, आमच्याही पाठीशी राहतील. या गावचा नाव जो परंपरेत चालू आहे असाच राहो अशी मी सर्व मंडळींना आग्रहाची विनंती करतो.